आप देख रहे हैं TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गिया-बार्रे सिंड्रोम या आजाराने वेगाने पाय पसरायला सुरुवात केली आहे। रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पुण्यात गिया-बार्रे सिंड्रोमच्या संशयित रुग्णांची संख्या 130 रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 73 रुग्णांचे गिया-बार्रे सिंड्रोमचे निदान झाले आहे। महत्त्वाचं म्हणजे यातील 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून उपचार घेत आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। 1500 हून अधिक घराचं निरीक्षण करण्यात आलं असून 8 दिवसात रुग्णांची 100 पार केली आहे। राज्यात गिया-बार्रे सिंड्रोमचे रुग्ण वाढत असल्याने आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आली आहे। पुण्यातील गिया-बार्रे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत। 30 रुग्ण हे 20 ते 29 वयोगटातील आहेत, तर 0 ते 9 वयोगटातील 22 मुलांना गिया-बार्रे सिंड्रोम बाधित रुग्ण आहे। आतापर्यंत 121 स्टूलचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कडे पाठवण्यात आले आहेत आणि त्या सर्वांची एंटेरिक व्हायरस पॅनलसाठी चाचणी करण्यात आली आहे।